नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल वडापाव कसा बनवायचा आणि त्याचबरोबर वडापाव बरोबर खाल्ली जाणारी हिरवी चटणी ह्याची सिक्रेट रेसिपी। ही चटणी जर तुम्ही वडापाव सोबत एकदा केली ना तर तुम्ही वारंवार ती चटणी करणार, हे 100% मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते। सर्वात प्रथम ना आपण वडापाव कसा बनवायचा ते बघूया। त्याच्या आधी ना मी बटाटे उकडून घेतले आहेत आणि छानपैकी कुस्करून सुद्धा घेतले आहेत। आता ना आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीमध्ये ना तुम्हाला जिरी आणि मोहरी घालायची आहे, आलं लसूण आणि मिरची, त्याचबरोबर थोडासा ओवा घातला आहे। ह्याचं मी छानपैकी वाटण तयार करून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली आहे वाटणामध्ये। जिरी आणि मोहरी छानपैकी तेलामध्ये तडतडली की हे वाटण आपण त्यामध्ये घालायचं आहे। थोडंसं हिंग सुद्धा तुम्ही फोडणीला घालू शकता। थोडीशी हळद आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि त्यानंतर कुस्करलेल्या बटाट्यावर ओतून घ्यायचा आहे। कुस्करलेला बटाटा आणि तयार केलेली फोडणी हे छानपैकी मिक्स करायचे आहे आणि त्याचे तुम्हाला हवे तसे तुम्ही गोल किंवा चपटे वडे तयार करून घ्यायचे आहेत। थंडी सुरू झाली ना की असं काहीतरी गरम गरम आणि चटपटीत खावंसं वाटतं। तर आणि सुट्ट्या सुद्धा चालू आहे तर म्हटलं चला छानपैकी वडापाव करूया आणि ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया। इथे ना छानपैकी मी वडे तयार करून घेतले आहेत आणि आता ना बेसन पीठ मी ना भिजत ठेवणार आहे थोड्या वेळासाठी, कारण की ते थोडंसं भिजत ठेवलं ना की वडे तुमचे छान ना फुलतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात। बेसन पिठामध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्याचबरोबर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं चिमूटभर सोडा घालायचा आहे। तांदळाचं पीठ सुद्धा बेसन पिठामध्ये ॲड करू शकता की जेणेकरून वडे ना अजून छान कुरकुरीत होतील। आता आपण वळूया चटणीकडे। तुम्ही बघू शकता ही हिरवी चटणी किती टेम्पटिंग दिसत आहे। चटणीची रेसिपी आहे ना ती अगदी 5च मिनिटात होणारी आहे। आलं लसूण हिरवी मिरची आणि त्याचबरोबर ना गूळ घालायचा आहे। गुळाने ना त्याला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सगळं तुम्ही एकत्र वाटून घ्यायचं आहे। लसूण सोलला नाही तरी चालेल, त्याची एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट चटणीमध्ये लागते। थोडंसं पाणी घालून घट्टसर अशी चटणी तुम्ही वाटून घ्या आणि ही चटणी तुम्ही एकदा केली ना की तुम्ही घरी वडापाव केल्याच्या नंतर ही वारंवार करणार, ह्याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देते। चला आता आपण वळूया मस्तपैकी गरम गरम वडापावकडे। आता तेल ना मी तापत ठेवलं होतं, तेल छान तापून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला वडे त्यामध्ये सोडायचे आहे। घरामध्ये आपण जो कांदा लसूण मसाला वापरतो ना तो मसाला घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हिरवी चटणी, हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते एकदम परफेक्ट आहे आणि वडापाववर तुम्ही हे खाऊन बघा किती टेस्टी लागतं ते। ज्या वेळेस आपण घरी वडापाव करतो ना त्यावेळेस काय होतं माहिती का, मुलांना ना दमच निघत नाही। ते ना कंटिन्यू सारखे किचनमध्ये येत असतं की कधी होणार आहे कधी होणार आहे। म्हणजे एखादा टेम्पटिंग पदार्थ असेल ना तर कंटिन्यू मुलं सारखी किचनमध्ये ना राऊंड मारत असतात की कधी होणार आहे आणि कधी आम्हाला खायला भेटणार आहे। तर ना छानपैकी ना तेल तापलं आहे आणि आता मी वडे सोडणार आहे गरम गरम त्यामध्ये। तेल छान कडक तापून द्यायचं आहे। जर तेल जसं तापलं नसेल तर ना वडे खाली चिटकतात कढईला आणि मग त्याच्यानंतर वारंवार ते चिटकत राहतात खाली। त्याच्यामुळे छान ना तेल तापल्याच्या नंतरच तुम्ही वडे त्यामध्ये सोडा। चटणी आणि वडापावची रेसिपी जी आहे ना ती नक्की एकदा घरी तयार करून बघा आणि तुमचा वडापाव आणि त्याचबरोबर ही हिरवी चटणी कशी झाली होती हे मला सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। नवनवीन रेसिपी त्याचबरोबर युजफुल इन्फॉर्मेशन या चॅनलवर मी शेअर करतच असते। त्याचबरोबर माझे डेली व्लॉगसुद्धा चॅनलवर असतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चमचमीत आणि कुरकुरीत असा वडापाव तयार झाला आहे। चला आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण आता नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।